तर अगदी पाच चांगली कामगिरी पाहायला मिळाली. 31 धावांचं योगदान आणि आनंद या मॅचचा मॅन ऑफ द मॅच राहिला. अगदी जर तुमचा चांगला परफॉर्मन्स असेल तर चला बॉल द्या आपण आयोजक मैदानाच्या आतमध्ये. चला बॉल आपण द्यायचं आहे. एका साईडला पाहिलं तर विराणी संघ असेल, दुसऱ्या बाजूला पाहिलं गेलं तर डोनेवाडी संघ तुम्हाला पाहायला मिळेल. आणि या दोन संघादरम्यान आजच्या रात्रीतली तिसरी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. इथून दोन्ही संघ अगदी सज्ज होतील मॅचसाठी. टॉस जिंकला खऱ्या अर्थानं विराणी संघानं टॉस जिंकला आणि डोनेवाडी संघाला अगदी बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय. चांगली मॅच, चांगली टुर्नामेंट आज तुम्हाला पाहायला मिळेल. अगदी चला मॅच इथून ऑन होताना पाहायला मिळेल. टॉस जिंकला आणि त्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय अगदी पाहायला गेलं तर विराणी संघाने घेतला आणि डोनेवाडी संघाला प्रथम बॅटिंगसाठी आमंत्रित केलं. 4 षटकांची मॅच आहे आणि या 4 षटकामध्ये कितपत धाब्यांचं लक्ष अगदी डोनेवाडी संघ विराणी यांच्या अगेन्स्ट ठेवतील पाहिलं जाईल. अगदी KTC लाईव्ह इव्हेंट्स आज खऱ्या अर्थाने स्पर्धा तुम्ही पाहताय. अगदी ऑनलाईन जे प्रेक्षक ही स्पर्धा पाहतात त्यांचं देखील आवर्जून या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत. आणि जे प्रेक्षक आज मैदानावर येऊन TT स्पर्धा पाहतात, ही मॅच एन्जॉय करतात, त्यांचं देखील हार्दिक स्वागत आपण करूया. चला बेलोशी संघ आपण आयोजकांशी संपर्क करा. जे या स्पर्धेची जी फी असेल ती आपण जमा करायची आहे. आणि वर्णे संघ आपण देखील जी फी या मॅचची आणि या स्पर्धेची आहे ती आपण जमा करायची आहे. तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या. 24 बॉल फेस करतील आणि या 24 बॉलमध्ये कितपत टार्गेट आता इथून सेट केला जाईल. या पहिल्या सत्रामध्ये रोहन दाखल झाल्यात आणि त्यांच्या संमेतला पाहिलं गेलं तर फलंदाज प्रसाद दाखल झाल्यात. अशी जोडी तुम्हाला पाहायला मिळेल अगदी डोनेवाडी संघाकडून. आणि गोलंदाजी मार्कवर त्याच्या माध्यमातून पहिलं मॅनेटरी पॉवर प्लेचं षटक टाकलं जाईल. समीर गोलंदाजी मार्कवर असणाऱ्या रोहन ऑन स्ट्राईक तुम्हाला पाहायला मिळेल. आणि समीरच्या अगेन्स्ट कशी बॅटिंग केली जाईल पहिल्या मॅनेटरी पॉवर प्लेमध्ये, कारण की संधी पाहायला गेलं तर बॅटरकडे आहे, कारण की 38 सर्कलचं हे बंधनकारी षटक आणि त्याच्यामध्ये धावा लुटण्याचा प्रयत्न केला जाईल का, बॅटर रोहनच्या माध्यमातून पाहिलं जाईल. चला मॅच ऑन करायची आहे. सर्वांचं करूया आपण सहर्ष स्वागत. गेम ऑन, मॅच ऑन. आजच्या रजनीतली तिसरी मॅच. पहिलाच बॉल लोवर फुल टॉस होता, सन्मान द्यायचा होता, परंतु फ्लाय स्लिपला थोडीशी तिथे पाहायला मिळाली. गपलत एक धाव कंप्लीट केली आणि पहिली धाव इथून डोनेवाडी संघासाठी येताना पाहायला मिळते. रोहन याच्या पार्टमधनं तुम्ही पहा सुरुवात चांगली झाली आहे, कारण की डॉटने केले नाही आहे, सिंगल कंप्लीट झाले. त्यांच्या समेतला पाहिलं फलंदाज तर प्रसाद आहेत आणि प्रसाद ऑन स्ट्राईक एंडला तुम्हाला पाहायला मिळेल. समीर पुन्हा एकदा तयार. अगदी कमी पावलांचं रनअप आहे. यावेळेसला फुल टॉस पुन्हा एकदा बॉल टाकला होता, परंतु इथे नोचा इशारा पंचांनी दिला. 1+1 अशा मिळतील या 2 धावा. आणि पुढचा बॉल अगदी पाहायला गेलं तर फ्री तिथून पाहायला मिळेल. टीमची धावसंख्या 2च्या मदतीनं जाऊन पोहोचल्या टोटल 3 या धावसंख्येवर. पहिला बॉल देखील पाहिला तर फुल टॉस होता, दुसरा बॉल पाहिला तर त्याहून थोडासा हायटेड पाहायला मिळाला आणि लगेच पंचांनी वाईट बॉल देखील घोषित केलाय. 3 धावा. फ्रीटचा बॉल असेल, सुवर्ण संधी बॅटरकडे. यावेळेसला हा प्रकार बॉल होता, उंची जास्त, लांबी कमी पाहायला मिळाल्या, परंतु अंतर बॉलनं गाठले सरळ सीमा पलीकडे आणि येतोय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा. षटकार. 6 धावा. 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 6
थँक्यू डीसा. चला डोनेवाडी संघाचे जे खेळाडू आहेत थोडेसे आपण साईड लावा, कारण की स्कोररला दिसणं फार गरजेचं आहे, कारण की तुमच्या धाबा कमी जास्त होतील. थोडं साईडला आपण या बाजूला उभं राहू शकता. अगदी पहा फ्रीडचा बॉल होता त्याच्यावर फायदा चांगला उचलताना पाहायला मिळाला आहे. 38 सर्कलचं बंधनकारी षटक, परंतु इथे पहा बुद्धिमत्ता पहा बॅटरची चांगली आहे. एक षटकार आलाय, रिक्स घेतली नाही आहे, सिंगल कंप्लीट केले, स्ट्राईक रोटेट केल्या आणि सिंगलच्या मध्ये टीमची धावसंख्या टोटल जाऊन पोहोचल्या ऑन बोर्डवर पहिलं दशक आणि डबल डिजिटमध्ये प्रवेश केलाय. 10 या धावसंख्येवर तुम्ही पाहताय सुरुवात चांगली झाली आहे. थोडंसं रोखणं या पहिल्या षटकामध्ये समीरला गरजेचं असणार आहे. अबलिसला पहा ऑफ साइड जे ऑफ स्टंप परफेक्ट यॉर्क बॉल इथे पाहायला मिळाला आहे. संधी बॅटरकडे नव्हती, परंतु इथून डॉट बॉल येताना पाहायला मिळाला आहे. डॉट बॉल इथून पाहायला मिळाला आहे. कमबॅक इथून गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळाला. पहिल्या बॉलवर सिंगल, त्यानंतर नो बॉल टाकला होता आणि तिथून षटकार पाहायला मिळाला, परंतु कमबॅक त्यानंतर चांगला पाहायला मिळाला. हा प्रकार बॉल पुन्हा एकदा अगदी इनसाइड आउटला खेचायचा होता, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. ज्या बॉलिसला नाईट टेनिस बॉल क्रिकेट तुम्ही खेळताय, तुमची नजर बॉलावर असणं फार गरजेचं आहे, कारण की कलेक्ट करता येणं तेवढंच गरजेचं असणार आहे या रात्रीमध्ये. परंतु सध्याच्या स्थितीला पाहिलं तर प्रसादकडून तशी बॅटिंग होताना पाहायला मिळाली नाही आहे. अंतिम बॉल आता इथून तुम्हाला पाहायला मिळेल पहिल्या षटकामधील, कारण की 10 धावा धावफलकावर अद्यापर्यंत पाहायला मिळाल्या. अक्रॉस लाईन पुन्हा एकदा वेग चांगल्या, लाईन देखील चांगल्या. षटक क्रमांक पहिलं 10 या धावसंख्येवर समाप्त झालाय आणि डोनेवाडी संघानं चांगली सुरुवात केली आहे पहिल्या षटकामध्ये. समीरच्या अगेन्स्ट अगदी पाहिलं गेलं तर 10 धावा जमवल्यात. सुरुवात चांगली राहिली आहे, परंतु अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे आणि 3 षटकामध्ये कितपत धावेंचा आव्हान अगदी पाहिलं गेलं तर विराणी संघाच्या अगेन्स्ट उभारल्या जातील, कारण की विराणी संघाची देखील बॅटिंग लाईन चांगली आहे. सध्याच्या स्थितीला पाहिलं तर टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला, धावा चेसिंग करण्याचा अगदी मनसुबा त्यांनी बनवला, परंतु इथून डोनेवाडी संघ कशा पद्धतीनं या धावा इथून उभारतील 4 षटकामध्ये. आणि दोन्ही संघाने सूचना अगदी जे सूचना आहेत त्या आपण ऐकावा, कारण की ज्या संघानं हाय स्कोर मारला तर त्याला मात्र बाय असणार आहे. याच्याकडे देखील आपलं लक्ष असू द्या, कारण की ज्या संघानं अगदी चांगली धावसंख्या उभारली आणि संपूर्ण आजच्या रात्रीमध्ये ज्या टीमचा हाय स्कोर असेल त्याला बाय दिली जाईल. टीमची धावसंख्या 10 आणि दुसरा षटक चालू होईल. पीटूसा आणि गोलंदाज आकाश गोलंदाजी मार्कवर तुम्हाला पाहायला मिळेल आणि समोर फलंदाज टोटल 8 या धावसंख्येवर खेळताना तुम्हाला पाहायला मिळेल रोहन जाणं. एक षटकार समीरच्या अगेन्स्ट खेचलं होतं पहिल्या मॅनेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये आणि पुन्हा एकदा स्ट्राईक इनला तुम्हाला पाहायला मिळेल. बॉलर तयार. अगदी पहा इथून डॉट येताना पाहायला मिळते. सुरुवात चांगली झाली आहे, कारण की ज्या पद्धतीने सुरुवात रोहननं केली होती सिंगल, त्यानंतर षटकार वैयक्तिक रोहन 8 या धावसंख्येवर खेळतो आणि टीमची धावसंख्या टोटल 10 धावा तुम्हाला पाहायला मिळतील. स्कोर दाबण्याचा प्रयत्न आता इथून दुसऱ्या षटकामध्ये असणार आहे, कारण की गोलंदाजाकडे पाहिलं तर थोडंसं व्हेरिएशन पाहायला मिळालं आहे. या ब्लिसला कट करण्याचा प्रयत्न, परंतु फुल बॉल अगदी पाठवर गेला. फ्लाय स्लिपला थोडीशी मिस फिल्डिंग. दुसऱ्याचा प्रयत्न पाहायला मिळाला होता, परंतु एकच धाव मिळेल आणि एका धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या टोटल जाऊन पोहोचली आहे बिनबाद ती 11 या धावसंख्येवर. पहिल्या ओव्हरमध्ये षटकार आला होता, तिथून थोडंसं धावा जमल्या होत्या, परंतु दुसऱ्या षटकामध्ये प्रहार केले जात नाही. या संयमी फटक्या अद्यापर्यंत दोन्ही बॅटरकडनं पाहायला मिळाल्या आहेत, रोहन आणि प्रसाद. या ब्लिसला फटका चांगला, इनसाइड आउटला कॅप शोधण्याचा प्रयत्न, परंतु बॉल पर्यंत पोहोचल्यात फिल्डर. दुसऱ्याचा प्रयत्न, धावचीची संधी होती परंतु गमावल्या. जर बॉल कलेक्ट केला असता तर कदाचित विकेट देखील पाहायला मिळालं असतं या बॉलवर, परंतु तसं घडलं नाही आहे आणि 2 धावा कंप्लीट आणि 2च्या मदतीने टीमची धावसंख्या बिनबाद टोटल जाऊन पोहोचले डोनेवाडी संघ 13 या धावसंख्येवर. 3 बॉलचा खेळ झालाय समाप्त आणि 13 धावा धावफलकावर.
या प्लेसला पाहिलं गेलं तर थोडासा स्ट्रगल करतोय धाब्यांसाठी प्रसाद. अद्यापर्यंत त्याला बॅटिंग जी लेंथ आहे ती अद्यापर्यंत सापडली नाही आहे. कारण की पाहायला गेलं तर पुरेपूर फटक्या इनसाइड आउटला अगदी ऑफ साईडच्या दिशेनं मारण्याचा प्रयत्न करतोय, परंतु स्वतःला बॅक करावं लागेल टीमसाठी कारण की ओपनिंगसाठी का पाठवलं मैदानाच्या आतमध्ये टीमनं ते अगदी दाखवून द्यावं लागेल. या ब्लिसला पुन्हा एकदा ऑफ साइड ऑफ स्टंप निघून मारण्याचा प्रयत्न, योग्य लेंथवर बॉल पहा. इथून सलगचा हा दुसरा डॉट बॉल येताना पाहायला मिळतो आणि प्रसादनं अगदी पाहायला गेलं तर डोनेवाडी संघाला अडचणीत आणल्या. कारण की या 2 बॉलवर धावा येणं फार गरजेचं आहे. कारण की पहिली बॅटिंग तुमच्या वाटेला आल्यानं तुम्हाला धावा उभारणं अत्यंत गरजेचं आहे. फटका चांगला आहे, अगदी स्ट्रेट राहूचा हा फटका, परंतु फिल्डर पोहोचल्यात बॉलपर्यंत. दुसऱ्याचा प्रयत्न नाही आहे, स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न केलाय रोहननं, कारण की त्याच्यामध्ये आहे क्षमता. टीमची धावसंख्या 1च्या मध्ये टोटल जाऊन पोहोचल्या. ओव्हर झाल्या कारण की पहिल्या बॉलवर डॉट, नंतर सिंगल, त्यानंतर दुहेरी, तब्बल 2 डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळाले आणि अंतिमचा बॉल सिंगल. अशा पद्धतीनं पाहिलं गेलं तर दुसरा षटकाचा खेळ झालाय समाप्त आणि टीमची धावसंख्या टोटल बिनबाद जाऊन पोहोचल्या 14 या धावसंख्येवर तुम्ही पाहताय. पहिल्या षटकामध्ये 10 धावा होत्या, या षटकामध्ये टोटल चला पाणी न्या मैदानाच्या आतमध्ये आयोजक करत्या आपण पाणी न्यायचं. समीरनं पाहिले गेले तर पहिल्या षटकामध्ये 10 धावा खर्च केल्या होत्या. आकाशनं चांगलं कमबॅक केले टीमसाठी आणि या षटकामध्ये फक्त टोटल 4 धावा खर्च केल्या. कमालीची गोलंदाजी अगदी पाहिलं गेलं तर प्रसादनं थोडीशी खराब बॅटिंग केली टीमसाठी कारण की डॉट बॉल केलेत, त्यामध्ये धावा नाही आहेत आणि त्याच कारणाचं पाहायला गेलं तर डोनेवाडी संघ आता सध्याची स्थितीला पाहिलं तर अडचण येते. परंतु संधी आपण देऊया डीजे मास्टरला. थँक्यू डीचा. सध्याचे सीला पाहिले तर प्रसाद थोडासा स्ट्रगल करतोय धाब्यांसाठी, परंतु बॅटिंग इन ॲक्शनमध्ये आता येणं गरजेचं आहे प्रसादला, कारण की चांगली बॅटिंग करावी लागेल. अजय गोलंदाज आहे, परंतु लेंथ पहा भरकटल्या, परंतु इथून पंचांनी इशारा दिलाय वाईटचा. 1+1 मिळतील या 2 धावा आणि टीमची धावसंख्या टोटल जाऊन पोहोचल्या ती 16 या धावसंख्येवर तुम्ही पाहताय. धावा कशाही येऊ, परंतु डोनेवाडी संघासाठी येणं गरजेचं आहे. सध्याच्या स्थितीला पाहिलं तर थोडंसं धाव्यांसाठी प्रयत्न करतात. षटक क्रमांक 3रा आहे आणि गोलंदाज पाहिलं गेलं तर अजय गोलंदाजी मार्कवर आहे. पहिलाच बॉल थोडासा खराब सुरुवात करतोय आपल्या गोलंदाजाची, कारण की इनसाइड आउट द बॉल टाकायचं होता. थोडासा पाहिलं गेलं तर वाईटच्या रेषेच्या अगदी बाहेर टाकला, इनसाइड आउटला केसायचा होता. स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये अडवलाय बॉल, चान्स दिला नाहीये बॅटरला ती धाव घेण्यासाठी आणि इथून डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. इथून ज्या पद्धतीनं रोहननं षटकार केसलं होतं, थोडंसं दमकम पहिल्या षटकामध्ये दाखवलं होतं, परंतु त्यानंतर बॅटिंग थोडीशी खराब पाहायला मिळाली आहे ती डोनेवाडी संघाकडून. कारण की ज्या पद्धतीनं 2 षटकामध्ये धावा हव्या होत्या त्या पद्धतीने धावा पाहायला मिळाल्या नाही आहेत, परंतु धावा काढाव्या लागतील. या ब्लिसला मारण्याचा प्रयत्न, फ्लाय स्लिपला फिल्डर पोचल्यात, बॉल अडवलाय, सिंगल कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न, परंतु इथून पाहिलं गेलं तर एकच धावेवर दोन्ही बॅटरला थांबावं लागेल आणि एका धावेच्या मध्ये संघाची धावसंख्या जाऊन पोहोचल्या 17 या धावसंख्येवर. 17 धावा धाव फलकावर अद्यापर्यंत तुम्ही पाहताय डोनेवाडी संघाकडून अद्यापर्यंत लागल्या जात आहेत. एखादा षटकार येणं गरजेचं आहे, परंतु बॉल चाललाय अगदी नॉन स्टॉप रिचन मध्ये आणि चाललाय बॉल सीमा पार, उशिरानं अगदी येतोय चौकार. चला वेणूशी संघाचे कॅप्टन आणि वडणे संघाचे कॅप्टन आपण
चला आयोजकांशी संपर्क साधा लगेच. या बॉलिसला फटका फसला जातो. हवेमध्ये बॉल आहे. फिल्डिंग पहा चांगलं. अगदी शॉर्ट पॉइंटला झेल टिपला जातोय आणि धक्का क्रमांक अगदी पाहायला गेलं तर डोनेवाडी संघाला पहिला मिळाला जातोय. चौकार आला होता. विकेटची गरज होती. ती पाहायला गेलं तर विराणी संघाला आणि ती मिळाली. प्रसाद या बॅटरची संधी ती डीजे मास्टरला. थँक्यू डीसा. चौकार आला होता परंतु इनसाइड आउटला खेचता येत होतं. शॉर्ट पॉइंटला चांगलं झेल टिपलाय आणि पहिला धक्का प्रसाद याच्या माध्यमातून लागलाय. टीमची धावसंख्या टोटल 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये जाऊन पोहोचल्या 21-21 या धावसंख्येवर. शुभ आकडा लागलाय परंतु पहा मारण्याचा प्रयत्न होता. योग्य ते टप्प्यावर बॉल टाकलाय. नजर नव्हती बॅटरची प्रॉपर या बॉलवर आणि इथून डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. आणि 5 बॉलचा खेळ झालाय समाप्त. अंतिम 1 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि षटक क्रमांक तुम्ही पाहताय तिसरं मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. या बॉलिसला हेलिकॉप्टर उडवायचा होता परंतु बॅटची कडा लागली आहे आणि यष्टीरक्षकानं टिपलाय झेल. ज्या पद्धतीनं पाहिलं गेलं तर धाबा झाल्या होत्या 10 सुरुवात परंतु तिसऱ्या षटकामध्ये 2 विकेट गमावल्या आणि दोन्ही सलामीवीर आता डकआउटमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. आणि दुसरा धक्का रोवण्याच्या माध्यमातून माफी असावी. अगदी पाहायला गेलं तर तिसरा जयेश इथून बाद होताना पाहायला मिळेल. इथून पाहिले गेले तर डोनेवाडी संघासाठी हा अत्यंत महत्त्वाचा षटक असणार आहे कारण की या षटकामध्ये तुम्हाला धाबा जमावे लागतील कारण की 21 धावा धावफलकावर लागल्यात. अंतिम षटक आहे 30 धावांपर्यंत पोहोचणं आजच्या रात्रीमध्ये गरजेचं आहे परंतु पहा संयम दाखवलं, विश्वास स्वतःवर ठेवलं आणि सुरुवात 4थ्या षटकाची या षटकारानं केल्या 6 धावा. थँक्यू डीसा. पहा काय इथून प्रहार केला जातो. अंतिम षटक ज्या पद्धतीनं खेळायची होती त्याच पद्धतीनं सुरुवात केली आहे. टीमची धावसंख्या टोटल जाऊन पोहोचेल अगदी 27 धावा धावफलकावर लागल्यात. गोलंदाज सज्ज. या बॉलिसला देखील मारण्याचा प्रयत्न होता परंतु बॉल हवेमध्ये प्रयत्न राहिले होत्या झेल टिपण्याचा परंतु इथून दुहेरी धाव कंप्लीट केली जाते आणि 2 धाब्यांच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचल्या ती 29 धावा या धावसंख्येवर पोहोचल्या. तर डोनेवाडी संघ 2 विकेट नंतर पहिल्या षटकामध्ये 10 धावा होत्या. दुसऱ्या षटकामध्ये पाहिलं तर 4 धावा होत्या. तिथून थोडंसं धावा अगदी कमी पाहायला मिळाल्या होत्या. फुल टॉस बॉल आणि केलाय प्रहार. बॉल चाललाय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. रोहनच्या पाठमधना येतो तडाखा. 6 धावा षटकार आणि रेफर नो साठी केलाय तिसऱ्या पंचांकडे. तर फेअर डिलिव्हरी या 6 धावा तुम्हाला मिळतील कारण की प्रॉपर पाहायला गेलं तर लेंथमध्ये होता बॉल आणि 6च्या मध्ये टीमची धावसंख्या पहा टोटल 35 धावा धावफलकावर. अंतिम षटकामध्ये केलाय प्रहार आणि गोलंदाज तुम्ही पाहताय जयेश. च्या गोलंदाजीवर केला जातोय प्रहार परंतु या बॉलिसला मिस टायमिंग आहे. फिल्डर होते बॉल खाली टिपलाय झेल आणि संपलाय बॅटर रोहनचा इथून खेळ. संधी ती डीजे मास्टरला.
अगदी पहा चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. रोहन या बॅटरच्या माध्यमातून 10 बॉल फेस केले, 10 मध्ये 24 धावा वैयक्तिक त्याच्या राहिल्यात आणि टीमची धावसंख्या टोटल जाऊन पोहोचले 35 या धावसंख्येवर. 3 गडी गमावलेत डोनेवाडी संघानं आणि 35 धावा अद्यापपर्यंत जमावल्यात. अजूनही या षटकातले काही चेंडूचा खेळ मात्र शिल्लक आहे, परंतु याच्यावर प्रार केल्या जातील का? पहा बॉल मिस झाल्या, थोडासा टर्न झाला धावचीची संधी, परंतु याच्यावर विकेट मिळेल का? आणि यस, विकेट डाऊन झाले. असून एक चौथा धक्का टीम डोनेवाडी संघाला मिळाला जाईल 35 या धावसंख्येवर. चला बॉलर तयार. इथून आणि ती बॉल साठी प्रहार करायचे होते, परंतु बॉल सेकंड देखील डॉट झालेत, परंतु विकेट गोलंदाजाला मिळेल ही दुसरी आहे. आणि षटक क्रमांक इथून पाहिलं गेलं तर चौथं झाल्या समाप्त. 4 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना डोनेवाडी संघानं जमवले 35 धावा. येणारे 24 बॉल आणि 36 धावांचा टार्गेट सेट केलं आहे ते विराणी संघाच्या अगेन्स्ट, परंतु या धावा इथून चीज होतील का हे नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहिलं जाईल. परंतु तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा. अगदी चांगली स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. स्वर्गीय जनाबाई हिलम स्मृती चषक 2025 हे शानदार आयोजन तुम्हाला पाहायला मिळेल. आणि आयोजक करता जय देवोबा क्रिकेट संघ कलंबोलीवाडी आणि मित्रमंडळ आयोजित ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. चांगली स्पर्धा. प्रथम क्रमांकाचा विचार केला तर 80,000 तुम्हाला पाहायला मिळेल. द्वितीय क्रमांकाचा विचार केला तर 40,000 रुपये. तृतीय क्रमांक पाहिले तर 20,000 आणि चतुर्थ आणि त्यानंतर 5वा क्रमांक हे तुम्हाला 20-20 पाहायला मिळतील. चांगली संकल्पना आणि चांगलं आयोजन नियोजन आज तुम्हाला पाहायला मिळेल. अगदी पाहिलं गेलं तर आजची चौथी रात्र तुम्हाला पाहायला मिळेल आणि उद्या या स्पर्धेचा अंतिम दिवस तुम्हाला पाहायला मिळेल. चला बॉल देखील आपण मैदानाच्या आतमध्ये द्यायचं आहे. चांगल्या ट्रॉफीज तुम्हाला पाहायला मिळतात आणि खऱ्या अर्थानं त्या ट्रॉफीजवर कुणाचं नाव आणि कुणाचा हक्क अगदी तुम्हाला उद्याच्या दिवशी उद्याच्या रात्रीमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. अगदी तुम्हाला पाहायला मिळेल कर्जत टेनिस क्रिकेट लाईव्ह यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आज कव्हरेज केली जाते. जर क्लॅरिटी आवडली असेल, क्वालिटी आवडली असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर देखील नक्कीच करा, कारण की अगदी पाहिलं गेलं तर हक्काचं चॅनल आहे. आणि या भागामध्ये जास्तीच करून पाहिलं गेलं तर ज्याही वेळेला यूट्यूब ओपन केलं ना त्यावेळेला खऱ्या अर्थानं कर्जत टेनिस क्रिकेट लाईव्ह सातत्यानं टेलिकास्ट सातत्यानं चांगल्या स्पर्धा अगदी कव्हरेज करत असतात. त्यांना देखील देऊया आपण शुभेच्छा. परंतु जाऊया मॅचकडे, जिथे पहिली बॅटिंग अगदी पाहायला गेले तर डोनेवाडी संघानं केल्या. 35 धावा जमवल्या, 36 धावांचा टार्गेट सेट केला विराणी संघाच्या अगेन्स्ट आणि 2 सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. आजच्या रजनीमध्ये तुम्ही पाहताय तिसरी लढत आहे आणि तिसऱ्या लढतीमध्ये कुठला संघ आता इथून विजय संपादित करेल आणि प्रवेश मिळवेल त्या दुसऱ्या फेरीमध्ये. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आकाश आणि किरण दोघांच्या नावामध्ये चांगलं नाव आहे. उमेद आहेत, परंतु त्याच्यावर खरा उतरतील का दोन्ही बॅटर? इथून पहा अशा बहुत नजरेनं बॅटर पाहत राहिला, परंतु सुरुवात चांगली राहिली आहे ती गोलंदाजाची आणि इथून डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. 24 बॉलमध्ये पाहिलं गेलं तर 36 धावांचा टार्गेट सेट केला आणि पहिला बॉल पाहिला गेलं तर इथून डॉट आलाय. अगदी डोनेवाडी संघाचा तुम्ही पहिला गोलंदाज पाहताय जगन.
यावेळेसला स्लोवर धीम्या गतीचा बॉल होता, त्याच्यावर पाहिलं गेलं तर फलंदाज थोडासा चान्स पडलाय आणि पुन्हा इथून डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. सलगचा हा दुसरा डॉट बॉल येतोय. ज्या पद्धतीने धावा गोला करण्यास भाग पडलं होतं ते डोणेवाडी संघाला संघर्ष करावं लागलं होतं आणि या धावा चेस करत असताना विराणी संघाच्या देखील घाम आता इथून घालताना पाहायला मिळतील का? कारण की 36 धावा कमी आहेत, परंतु रात्रीची ही मॅच आहे आणि त्याच्यामध्ये या 36 धावा करतील का विराणी संघ पाहिलं जाईल. परंतु दोन सलगचे डॉट बॉल केलेत फलंदाज पाहायला गेले तर आकाश नावात आकाश आहे, परंतु गोलंदाजाला आकाश आता इथून दाखवेल का पाहणं गरजेचं आहे. कारण की पहिल्या मॅनेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा येणं हे फार महत्वाचं आहे. कारण की स्टार्टअप तुम्हाला मिळणं हे अत्यंत गरजेचं आहे. ऑन साईडला अगदी पाहायला गेलं तर ऑन ड्राईव्ह पाहायला मिळाला, त्या ठिकाणी फिल्डर आहे. दुसऱ्याचा प्रयत्न राहिला होता परंतु नकारला अंतिम क्षणाला आणि सिंगल यावेळेसला पाहायला मिळेल. पहिली धावसंख्या 3 बॉल नंतर पाहायला मिळेल ती विराणी संघासाठी आहे आणि आता इथून खऱ्या अर्थानं गरज असेल 35 धावांची. आकाशचा विचार केला तर 3 बॉल फेस केल्यात आणि वैयक्तिक 1 धाव त्याची राहिली आहे. त्यांच्या समितीला पाहायला गेलं तर किरण आहे, ज्यानं एकही बॉल अद्यापर्यंत फेस केलं नाही आहे. मॅनेटरी पॉवर प्लेचा हा पहिला षटक आहे. चांगली गोलंदाजी राहिली आहे, परंतु एखादी जर विकेट प्राप्त केली तर दबाव विराणी संघावर येऊ शकतो आहे. परंतु इथून फटका चांगला इनसाइड आउटला खेचलाय. बॉलर धावल्यात, फिल्डर देखील पोहोचल्यात बॉल पर्यंत, परंतु इथून पाहायला गेलं तर पंचांनी तर हात जमिनीला केला एक समांतर आणि यस इट इज स्नो बॉल. अगदी पाहायला गेले तर क्रीजच्या बाहेर टाकलाय बॉल आणि या टोटल सिंगल इथून कंप्लीट केल्या. या मिळतील 1+1 अशा 2 धावांनी 2च्या मदतीनं टीमची धावसंख्या टोटल 3 या धावसंख्येवर जाऊन पोहोचेल. फ्रीटचा बॉल असणाऱ्या योग्य लेंथवर हा गोलंदाज गोलंदाजी करत होता, परंतु कुठेतरी दिशा पटकलाय. यावेळेसचा बॉल चांगला परफ्यूम सबमरीन डिलिव्हरी यावेळेसला पाहायला मिळाली आहे. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. फ्रीटचा बॉल होता, त्याच्यावर प्रहार करण्याचा प्रयत्न बॅटरचा राहिला होता, परंतु डॉट बॉल आलाय. इथून नेक्स्ट मॅच आजच्या रात्रीतली चौथी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. कले आखाडावाडी आणि त्यांच्या अगेन्स्ट उरण भौरा संघ असणाऱ्या. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन टॉस करायचं आहे. कले आखाडावाडी आणि उरण भौरा. इथून डॉट बॉल पाहायला मिळते. थोडंसं प्रेशर दबाव क्रिएट करण्याचा प्रयत्न विराणी संघावर राहिला आहे, कारण की पहिल्या षटकामध्ये पाहिल्या ज्या धाबा गरजेच्या होत्या त्या धाबा येताना पाहायला मिळाल्या नाही आहेत. फक्त 3च धावा धाव फलकावर पाहायला मिळाल्या आहेत. यावेळेसचा अक्रॉस लाईन बॉलला उडवलं सरळ सीमा पार आणि बॉल चाललाय 6 धावांसाठी. षटकार थँक्यू डीजे. अगदी पाहायला गेलं तर कले आखाडावाडी संघ तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्या संघाला अगदी पाहायला गेले तर पुरस्कृत केल्या. अगदी पाहायला गेले तर रोहन शेठ कदम त्यांनी आज पाहायला गेले तर कले आखाडावाडी संघाला पुरस्कृत केलाय. तर आपण कुठे असेल तर आपण देखील या मंचावर आपले देखील हार्दिक स्वागत असणार आहे. आणि चला उरण भौरा संघ आपण देखील टॉस साठी यायचं आहे. चला पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या पाहिली तर 9 धावा धावफलकावर लागल्यात. अंतिम बॉल होताना त्याच्यावर प्रहार चांगला पाहायला मिळाला आहे. आकाश याचा विचार केला तर 6 बॉलमध्ये 7 धावा त्याच्या राहिल्यात आणि त्यांचा पाहायला गेलं तर किरण 1 बॉल आणि 1 धाव त्याची पाहायला मिळाली आहे. न्यू गोलंदाज गोलंदाजी मार्कवर तुम्हाला पाहायला मिळेल दुसऱ्या षटकामध्ये आणि गोलंदाज सज्ज असेल गोलंदाजी मार्कवर तेजस.
तेजस का इथून चांगली कमबॅकिंग करेल का? कारण की पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर 9 धावा आल्या आहेत. इथून धावा रोखेल का? पहिलाच बॉल लोवर फुल टॉस होता. बॉल चाललाय फाईन लेग रिजन मध्ये, आउट ऑफ दी पार. मिळतील या 4 आणि रेफर केलाय भीमर साठी तिसऱ्या पंचांकडे आणि चेक केला जाईल हा बॉल नो आहे की नाही आहे. कारण की 4 धावा तरी या बॉलवर मात्र मिळाल्या जातील, परंतु इथून हाईक फॅक्टर पाहिला जाईल. इट्स नो बॉल. कारण की पाहायला गेलं तर बराच हाईटवर हा बॉल होता. हाईट फॅक्टर पाहायला गेलं तर कपड्याच्या वरती आणि त्याच कारणाचं इथून नो बॉल. 4+5 मिळतील आणि टीमची धावसंख्या टोटल 14 धावा. फ्रीटचा बॉल असणाऱ्या पहिल्या बॉलवर पाहिले तर खराब सुरुवात या गोलंदाजानं केल्या, कारण की पहिल्याच बॉलवर पाहायला गेलं तर 5 धावा खर्च केल्यात. फ्रीटचा हा बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाज सज्ज. हा ट्रॅकर बॉल लेंथ चांगली आहे. पहिल्या बॉलाने जर सुरुवात केली असेल तर कुठेतरी या 5 धावा वाचल्या असत्या, परंतु उशिरानं चांगली सुरुवात केली आहे. 5 धावा जरी पहिल्या बॉलवर खर्च केला, परंतु कमबॅक चांगले राहिले आहे आणि टीमची धावसंख्या टोटल थांबली आहे ती 14 या धावसंख्येवर. 14 धावा धावफलकावर 36 धावांचं टार्गेट आहे, परंतु त्या टार्गेटला पूर्ण करत असताना थोडंसं पाहिलं तर वर्चस्व राहिलंय अद्यापर्यंत विराणी संघाचा. परंतु पहा चांगलं लेंथ यावेळेसला दोन्ही सलगचे बॉल त्याच लेंथवर ठेवल्या. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाउन्स पाहायला मिळाला आणि इथून परफ्यूम डिलिव्हरी देखील पाहायला मिळाल्या. डॉट बॉल इथून काढण्यामध्ये यशस्वी राहिलाय गोलंदाज. सलगचे 2 निर्धाव बॉल आणि तेजस थोडीशी चांगली कामगिरी करतोय. यावेळीतला सन्मान देण्याचा प्रयत्न, परंतु पहा फ्लाय स्लिप नव्हतं त्या ठिकाणी. शॉर्ट पॉइंटला झेल टिपला गेलाय. धक्का क्रमांक पहिलं विराणी संघाला मिळाला जाईल आणि बॅटर किरण बॅक टू द डगआउट. थँक्यू सो मच डिझे. अगदी पहा बुद्धिमत्ता बॅटरची, कारण की कुठेतरी ऑफसाईड ते ऑफस्टंप टाकलं होतं. इनसाइड आउट खेचायचं होतं, परंतु ताकद थोडी कमी पडली आहे. बॉलरला वेग देखील तेवढं नव्हतं आणि कम्प्लीट फिल्डरच्या हातामध्ये बॉल मारलाय बॅटरनं. किरण इथून बाद होतील. न्यू बॅटर समीर दाखल झाले. त्यांच्या गोलंदाजीमध्ये 10 धावा अगदी पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाल्या होत्या. तेच बॅटर दाखल झाले आहेत, परंतु इथून पहा ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले होते, थेट पावलं उचलावं लागतील डगआउट मध्ये आणि दुसरा धक्का मिळाला जातोय विराणी संघाला आणि फलंदाज बाद समीर. चला उरण भवरा संघ पण टॉस साठी यायचा आहे, कारण की कले आखाडावाडी संघ इथून कॅप्टन येऊन पोहोचलेत. चला प्लीज विनंती असेल उरण भवरा संघ. यावेळेसला पाहायला गेले तर बॉल हवेमध्ये होता. दोन्ही खेळाडूंमध्ये ताळमेळ नव्हतं, कारण की झेल होणं फार गरजेचं होतं, परंतु तसं घडलं नाही आणि इथून डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. पहा काय सुरुवात केली होती या गोलंदाजानं, नोन केली होती, तिथून 5 धावा खर्च केल्या होत्या आणि अद्यापर्यंत पाहिलं गेले तर एकही धाव त्यानंतर पाहायला मिळाली नाही. धावसंख्या तिथे स्थिर असेल 14 या धावसंख्येवर. टोटल गडी पाहिलं गेलं तर 2 गमावल्यात.
ते विराणी संघानं अद्यापर्यंत 36वीं टार्गेट आहे 24 बॉलमध्ये, परंतु त्या त्यातून थोडंसं अवसड होताना पाहायला मिळालं आहे. अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न होते, परंतु त्या ठिकाणी फिल्डर पोहोचल्यात बॉलपर्यंत. फेकी चांगली झाली आहे आणि सिंगल कंप्लीट. कमालीची गोलंदाजी राहिली आहे या गोलंदाजाची. जर गोलंदाजी आवडली असेल तर ताल्या नक्कीच होऊ द्या, कारण की टोटल 6 धावा या गोलंदाजानं खर्च केल्यात आणि 2 विकेट आपल्या नावावर केलं आहे. आणि या गोलंदाजाचं नाव आहे तेजस. चला उरण भवरा संघ, आपल्याला हा शेवटचा कॉल असणार आहे. चला आपण लगेच टॉस बॉक्समध्ये टॉस करण्यासाठी यायचं आहे, कारण की यानंतर अनाउन्समेंट केली जाणार नाही आहे. आपण लगेच टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. आपला कॅप्टन लगेच पाठवायचा आहे. टीमची धावसंख्या 2 गडी बाद आणि जाऊन पोहोचल्या 15 या धावसंख्येवर. अजूनही पाहिल्या गेलं तर इथून 2 षटकं शिल्लक असतील आणि 2 षटकामध्ये करायच्या आहेत त्या टोटल 21 धावा. अर्थात पाहिलं गेलं तर 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 21 धावा इथून करायचे आहेत. प्रत्येक षटकामध्ये पाहिलं गेलं तर 10.5ची सरासरी राखायची आहे, परंतु इथून पाहिलं गेलं तर विराणी संघाचे फलंदाज या धाव गती राखतील का, कारण की प्रत्येक षटकामध्ये पाहिलं तर 10.5 धावींची गरज आहे. अगदी दोन्ही टीममध्ये टॉस झाला आणि टॉस जिंकलाय कले आखाडावाडी संघानं. जो डिसिजन असेल या मॅच नंतर आपण लगेच कळवायचा आहे. याबलिसला पहा मारण्याचा प्रयत्न होता, परंतु मिस झालेत फलंदाज आणि डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. चला आक्षेप घेतलाय गोलंदाजावर आणि तिसऱ्या पंचांची मागणी केल्या. चला आयोजक करते आपण स्क्रीनवरच चेक केले जाईल, परंतु आपण देखील लक्ष ठेवायचं. दोन्ही पंच स्क्रीनवर चेक केला जाईल, कारण की गोलंदाजीच्या शैलीवर आक्षेप घेतल्या गेल्या. थ्रो गोलंदाजी करतोय असं पाटेरकडनं सांगलं जातं, परंतु कॅमेरामॅन त्यांच्या मदतीनं अगदी पाहायला गेले तर गोलंदाजावर लक्ष ठेवलं जाईल. अजूनही 11 बॉल आणि 21 धावांची गरज आहे. गोलंदाज सज्ज गोलंदाजी मार्कवर. याबलीचा बॉल अक्रॉस दी लाईन केले कॅप आहे, परंतु फिल्डिंग पहा कमालीची पाहायला मिळाली त्या ठिकाणी. कदाचित वाटलं होतं बॉल जाईल सीमा पार, परंतु अडवलाय हा चौकार. इथून सिंगल कंप्लीट होताना पाहायला मिळाले आणि चेक करायचा आहे अगदी गोलंदाजानं थ्रो केलाय बॉल की नाही आहे. इट्स फेअर डिलिव्हरी, कारण की प्रॉपर पागले गेले तर हात फिरलाय ते गोलंदाजाचा. सिंगल आणि सिंगलच्या मध्ये टीमची धावसंख्या टोटल जाऊन पोहोचले 16 या धावसंख्येवर. अजूनही पागल्या गेले तर 20 धावांची गरज आहे. ही मॅच पाहायला गेले तर क्रुशियल मोमेंट पर्यंत पोहोचेल आणि पोहोचेल. अर्थात पाहिल्या गेले तर गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय. हा ट्रॅकर बॉल होता, लाऊडली अपील केल्या आणि उचलून देखील पंचांनी धरल्या. आकाशाकडे केलाय बोट आणि फलंदाज इथून होतील बाद. थँक्यू डीसा. तर इथून रिव्ह्यू नसणाऱ्या फक्त नो बॉलसाठी रिव्ह्यू असणाऱ्या. अगदी पाहिल्या गेले तर पंचांनी इथे फलंदाजाला बाद घोषित केलं आणि फलंदाजाला परतावा लागेल. टीमची धावसंख्या 16 आणि तिसरं गडी इथून गमावल्यात. अजूनही पाहिल्या गेले तर 20 धावा करायच्या आहेत विजयासाठी. थोडीशी पडझड राहिली आहे ती विराणी संघाची, कारण की अंतिम षटकामध्ये ज्या धावा खर्च केल्या गोलंदाजाने त्याच धावा आता इथून तुम्हाला पाहायला मिळतील, कारण की ज्या पद्धतीने शेवटच्या षटकाला धावा येतात ना, त्या खऱ्या अर्थानं पाहिल्या गेले तर त्याच धावा प्रत्येक टीमसाठी टर्निंग पॉईंट ठरत असतात. आणि तीच टर्निंग पॉईंट पाहिल्या गेले तर सध्याच्या स्थितीला डोनेवाडी संघासाठी राहिल्यात. आणि रोहनची कमालीची बॅटिंग देखील राहिली होती. 10 बॉलमध्ये 24 धावांचं योगदान त्याचं राहिलं होतं. 2 षटकार त्याच्या पाठमधनं तुम्हाला पाहायला मिळाले होते आणि त्याच्याच दमावर हा संघ
या धावा डिफेन्स करताना पाहायला मिळतोय. अजून एक मोठी मॅच यानंतर तुम्हाला पाहायला मिळेल. कले आखाडावाडी आणि त्यांच्या अगेन्स्ट उरण भवरा संघ. यावेळेसला ऑन साइडला केसला ऑन ड्राईव्ह पाहायला मिळाला. डीप मिड विकेटला फिल्डर आहे. थोडीशी मिस फिल्डिंग झाली होती त्या ठिकाणी. दुसऱ्याचा प्रयत्न बॅकअप मिळाला आहे. कदाचित बॅकअप नसता तर धावा अजून पाहायला मिळाल्या असत्या. सिंगल प्राप्त झाले आणि सिंगलच्या मध्ये टीमची धावसंख्या 3 गडी बाद असताना 17 या धावसंख्येवर जाऊन पोहोचल्या. 17 धावा धावफलकावर इथून लागल्यात. अजूनही धावा करायच्या आहेत विजयासाठी. ते 19 धावा. अजूनही पाहिल्या गेले तर 4 बॉल इथून झाल्या समाप्त. अजूनही 19 धावा करायच्या आहेत विजयासाठी. परंतु इथून पाहिलं गेलं तर पहा परफेक्ट लेंथवर गोलंदाजी केली जाते. अगदी गोलंदाज नाचवतोय फलंदाजाला आपल्या गोलंदाजीच्या तालावर आणि येतोय हा डॉट बॉल. अंतिम 1 बॉल राहिलाय शिल्लक आणि करायचे टोटल 19, कारण की अजूनही एक षटकाचा खेळ इथून शिल्लक आहे. यावेळेसला मारण्याचा प्रयत्न परंतु नजर नाही आहे. षटक क्रमांक पाहिलं गेलं तर इथून समाप्त होईल 3रा. कमालीची गोलंदाजी याही गोलंदाजाकडनं पाहायला मिळाली आहे आणि टीमची धावसंख्या पाहिली आहे ती विराणी संघाची 3 गडी बाद असताना 17 धावा. येणारे 6 बॉल आणि विजयासाठी 19 धावांची मात्र गरज आहे. या 19 धावा आता इथून काढल्या जातील का? ज्या पद्धतीनं अंतिम षटकामध्ये रोहननं 2 षटकार लगावले होते तिथून या धावा पाहायला मिळाल्या होत्या डोणीवाडी संघाच्या. आता याच धावा काढतील का विराणी संघ अंतिम क्षणाला? इथून पाहिलं गेलं तर दबाव विराणी संघावर असणार आहेत, कारण की रात्रीमध्ये या रजनीमध्ये या धावा होणं अशक्य आहे. परंतु अशक्याला तुम्हाला शक्य करावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. आता इथून कुठला बॅटर असेल, कारण की 6 बॉल 19 धावांची गरज आहे. टीमची धावसंख्या 17 आहे. 36 धावांचं टार्गेट होतं आणि अद्यापपर्यंत चेस केल्या 17 धावा. गणेश गोलंदाजी मार्कवर आहे. श्लॉक ऊर्जा षटक त्याच्या हाती सोपवलं गेलं. भव्यतव्य अगदी पाहिलं गेलं तर डोणीवाडी संघाचं त्याच्या हातामध्ये सोपवलं गेलं आहे. 6 बॉलमध्ये करायचे ते 19 धावा. बॅटर आहेत ऑन स्ट्राईक एंडला हिरामन. अक्रॉस द लाईन शॉट फाईन लेगला फिल्डर होते परंतु त्यांनी केले चूक. बॅकअप दिलाय त्या लॉंग लेगच्या क्षेत्ररक्षकानं आणि इथून सिंगल येताना पाहायला मिळेल आणि सिंगलच्या जोरावर टीम जाऊन पोहोचले. टोटल 18 या धावसंख्येवर. येणारे 5 बॉल असतील आणि विजयासाठी 18 धावांची गरज आहे. 3 मोठे फटके विराणी संघाला मात्र विजय संपादित करून देऊ शकतात, परंतु एखादा डॉट बॉल आला तर या मॅच मध्ये डोणेवाडी संघ फ्रंट फुटला तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळेसला फटका चांगला पाहायला मिळतोय. अक्रॉस दी लाईन बॉल चाललाय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. सीमा रेषा पार. विराणी संघाला जीवदान देणारा हा षटकार. इथून पाहिलं गेलं तर दबाव दोन्ही खेळाडूंवर तुम्हाला पाहायला मिळेल, परंतु या षटकारानंतर तर दबाव गोलंदाजावर असणार आहे, कारण की इथून पाहिलं गेलं तर 12 धावांची अद्याप गरज आहे. 24 धावा धावफलकावर लागल्यात. अजूनही पाहिलं गेलं तर 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि त्यामध्ये करायच्यात 12 धावा. यावेळीचा फटका चाललाय चाललाय सीमा रेषा पार. षटकार. थँक्यू डीजा. अगदी पाहायला गेलं तर जगामध्ये कुठलंही बुक नाही आहे की कुठली गोष्ट तुमच्यासाठी अगदी पाहायला गेलं तर इम्पॉसिबल आहे. पॉसिबल होऊ शकते आहे, परंतु तुमच्यामध्ये आत्मविश्वास स्वतःमध्ये असणं गरजेचं आहे आणि तेच केलं बॅटरनं.
18 धावा करायच्या आहेत विजयासाठी. 2 षटकार आल्या आहेत. अजूनही पाहिलं गेलं तर 6 धाब्यांची मात्र गरज असणार आहे, कारण की टोटल धावा धाव फलकावर लागल्या 30. अजूनही 6 धाब्यांची गरज आहे. इथून पाहिलं गेलं तर 3 बॉलचा खेळ मात्र शिल्लक आहे आणि 3 बॉलमध्ये आता 6 धावा करणं हे थोडंसं पाहिलं गेलं तर सोपं काम होऊन गेलं आहे, परंतु गोलंदाज थोडंसं पाहिलं गेलं तर बॅकफुटला लुटतोय तो डोनेवाडी संघाला. कारण की जर इथून डॉट बॉल आले तर या मॅचमध्ये अजूनही रोमांचकता तुम्हाला पाहायला मिळेल. जर एखादा मोठा फटका आला तर विराणी संघ पुढील फेरीमध्ये तुम्हाला खेळताना पाहायला मिळेल. गोलंदाज सज्ज या ब्लिसला मिस टायमिंग आहे. स्ट्राईक स्वतःकडे ठेवली जाईल का? एखादा डॉट बॉल तो डोनेवाडी संघाला मॅच मध्ये आणू शकतोय आणि एखादा षटकार मॅच मात्र विराणी संघाला जिंकून देऊ शकतोय. राहिल्या 2 बॉल शिल्लक आणि करायच्या 6 धावा. टीमची टोटल धाव संख्या 3 गडी बाद 30 धावा. डू अँड डाय, करो या मरो या सिच्युएशनला दोन्ही संघ तुम्हाला पाहायला मिळतील का? आज या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी दोन्ही संघ दाखल झाल्यात. सिद्ध दोन्ही संघाला आज मैदानाच्या आतमध्ये करावा लागतील, कारण की संघर्ष प्रत्येक फेरीला तुम्हाला करणं गरजेचं आहे आणि तेच केलं जाते बॅटरच्या माध्यमातून. परंतु बॉल हवेमध्ये आहे आणि झेल झाले ड्रॉप. दुसऱ्याचा प्रयत्न इथून पूर्ण केली जाईल का? परंतु पंचांनी केल्या आकाशाकडे पोट आणि दुसऱ्यासाठी फलंदाज होतील धावचीत बाद. 1 बॉल आता इथून पाहायला मिळेल आणि करायच्या टोटल 5. इथून पाहायला गेलं तर 2 षटकारामध्ये वाटलं होतं मॅच फिनिश करेल विराणी, अगदी पाहायला गेलं तर विराणी संघ, परंतु गोलंदाजानं आत्मविश्वास गमावला नाहीये. स्वतःवर आत्मविश्वास ठेवला आणि सिद्ध केला. जरी 2 षटकार आले माझ्या अगेन्स्ट, परंतु मी माझ्या टीमला बॅक करून देऊ शकतोय आणि सध्याच्या स्थितीला पाहिलं गेलं तर गोलंदाजानं केले संघाला बॅक. 1 बॉल आणि गरज आहे 5 धावांची. कंपल्सरी चेसिंग करावी लागेल. चौकार आला तरी देखील संघ पराभव होऊ शकतो. षटकार ठोकणं आता गरजेचं आहे. एखादा खराब बॉल मॅच मध्ये अजून ट्विस्ट तुम्हाला पाहायला मिळेल. जर मॅच आवडली असेल तर जोरदार टाळ्या होऊ द्या या एका बॉलसाठी. 1 बॉल आणि 5 धावांची गरज. बॉल